ॲक्टिव्हिटी नंबर 27 सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 9th. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सचे ॲक्टिव्हिटी 27 अभ्यासणार आहोत. गेसिंग द मिनिंग ऑफ अननोन वर्ड युजिंग मोबाईल, म्हणजे मोबाईलचा वापर करून अनोळखी शब्दांचे अर्थ आपण शोधणार आहोत. लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ज. Students can learn how to find the meaning of difficult and unknown words. विद्यार्थी हे कठीण आणि अनोळखी शब्द जे आहेत त्यांचा अर्थ विद्यार्थी शोधू शकतात आणि शिकू शकतात. सेकंड, स्टुडंट्स कॅन लर्न हाऊ टू यूज इलेक्ट्रॉनिक टेक्निक इन एज्युकेशन. त्याचबरोबर आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण हे पण शिकणार आहोत की इलेक्ट्रॉनिक टेक्निक वापरून शिक्षणामध्ये विद्यार्थी त्याचा कसा उपयोग करून शिकू शकतात, अभ्यास करू शकतात. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पेरेंट्स ते न बघता आपण इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स बघूया. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे, इलेक्ट्रॉनिक जे साधन आहे ते काळजीपूर्वक वापरा. सेकंड, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड फाइंड द मिनिंग फ्रॉम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. उतारा नीट वाचा आणि दिलेले शब्द जे आहेत, कठीण शब्द, ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे मोबाईलचा वापर करून त्याचा अर्थ शोधा. थर्ड, टेक युजफुल ॲप फॉर डिजिटल डिक्शनरी. डिजिटल डिक्शनरीचा वापर करून युजफुल ॲप हे घ्या आणि कठीण शब्द शोधा. फोर्थ, डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप इन देअर डिव्हाइस. तुमच्या डिव्हाइसमध्ये, मोबाईलमध्ये गुगल मॅप जे आहे ते डाउनलोड करा. त्याचबरोबर गुगल ट्रान्सलेट ॲप जे आहे ते डाउनलोड करा. फिफ्थ, टाईप करेक्ट स्पेलिंग्स टू गेट करेक्ट मिनिंग. योग्य शब्दचं स्पेलिंग टाईप करा म्हणजे तुम्हाला करेक्ट मिनिंग मिळेल. सिक्स्थ, लर्न व्हॉईस टायपिंग ऑल्सो. व्हॉईस टायपिंगसुद्धा शिका. त्याच्यानंतर सेवन्थ, लर्न गुगल कीबोर्ड टू टाईप फास्ट. वेगाने टाईप करण्यासाठी, फास्ट टाईप करण्यासाठी गुगल कीबोर्ड कसा वापरायचा ते शिका. एट, लर्न स्क्रीन टच रायटिंग बाय फिंगर इन गुगल ट्रान्सलेट टू फाइंड वर्ड्स इन लेस टाईम. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शब्दांचं भाषांतर शोधण्यासाठी स्क्रीन टचच्या माध्यमाने टाईप करायला तुम्ही शिका. हे सगळं तुम्ही आजच्या या ॲक्टिव्हिटीमधून शिकायचं आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी. देर आर मेनी डिफिकल्ट वर्ड्स फॉर स्टुडंट्स. बघा, विद्यार्थ्यांसाठी बरेच कठीण शब्द असतात. पॅसेजेसमध्ये शिकताना त्यांना बरेच शब्द येतात. ड्यू टू दीज वर्ड्स स्टुडंट्स आर अनेबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ एक्झॅक्ट वर्ड ऑर ऑफ एक्स्ट्रॅक्ट ऑर पॅसेज. असे जे शब्द असतात ते शब्द विद्यार्थ्यांना समजू शकत नाही. त्याचा अर्थ, पॅसेजमधला शब्दांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजत नाही. स्टुडंट्स कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी फॉर दॅट पर्पज. त्यावेळेस ऑनलाईन डिक्शनरी विद्यार्थी वापरू शकतात. स्टुडंट्स कॅन डाउनलोड ऑक्सफर्ड डिक्शनरी ॲप ऑर एनी डिक्शनरी ॲप इन देअर मोबाईल डिव्हाइस. विद्यार्थी त्यांच्या मोबाईलमधून कोणतं पण डिक्शनरीचं ॲप डाउनलोड करू शकतात. त्याचबरोबर स्टुडंट्स ऑल्सो डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप ऑन देअर मोबाईल. मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेट ॲप पण आहे. त्याच्यावरून ते इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ किंवा मराठी शब्दाचा इंग्रजी अर्थसुद्धा ते शोधू शकतात, जर हे ॲप तुम्ही डाउनलोड केलं तर. युजिंग ॲप्स स्टुडंट्स कॅन फाइंड करेक्ट मिनिंग ऑफ वर्ड्स. जर विद्यार्थ्यांनी हे ॲप्स वापरले तर विद्यार्थी त्या शब्दाचं अचूक असा अर्थ विद्यार्थी शोधू शकतात. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो बघूया आपण. टीचर गिव्ज अ डेमो टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्ड्स. शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी टीचर एक डेमो देतात तुम्हाला. टीचर रीड्स एक्स्ट्रॅक्ट अँड अंडरलाईन्स द न्यू ऑर अननोन वर्ड्स. शिक्षक एखादा उतारा वाचतात
आणि त्याच्यातले जे नवीन शब्द आहेत किंवा अननोन वर्ड्स आहेत, अनोळखी शब्द आहेत, त्याच्याखाली अंडरलाईन करतात. तुम्ही पण अशाच प्रकारे कोणताही उतारा वाचताना त्याच्यात येणारे नवीन शब्द, न्यू वर्ड्स आणि अननोन वर्ड्स खाली अंडरलाईन करायची आहे. सपोज वी आर ट्राईंग टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ वर्ड वर्क. समजा आपण WRK वर्क या शब्दाचा अर्थ आपण शोधत आहोत. वी कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी वर्क. तर त्यासाठी आपण ऑनलाईन डिक्शनरी हा शब्द शोधू शकतो. बघा शब्द दिला आहे WRK वर्क ॲज नाऊन. जर तुम्ही ऑनलाईन डिक्शनरीत शोधलं तर तुम्हाला ते वर्क काम हे नाऊन आहे असं तुम्हाला येईल. त्याचबरोबर त्याचं मिनिंग पण येईल. काय आहे मिनिंग? ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन मेंटल ऑर फिजिकल एफर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज ऑर अ रिझल्ट, हा त्याचा अर्थ दिलेला असेल. त्याचबरोबर सिनोनिम्स म्हणजे त्याचा समानार्थी शब्द वर्कचा, लेबर, टॉईल, स्लॉग, ट्रेजरी, एक्सर्शन एक्सेट्रा. अँटोनिम्स म्हणजे त्याची विरुद्धार्थी शब्द पण तुम्हाला त्यात सापडू शकतो ऑनलाईन डिक्शनरीमध्ये. वर्कचा अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द आहे लिझर आणि रेस्ट. हे वर्क काम करणे हे वर्ब पण आहे, नाऊन पण आहे. वर्क या व्हर्बचं मिनिंग टू बी एंगेज इन फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर अ पर्पज ऑर अ रिझल्ट. इन धिस वे वी गेट सच टाईप्स ऑफ मिनिंग इन ऑनलाईन डिक्शनरी ॲप इन अवर स्मार्टफोन. अशा प्रकारे आपल्याजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण नवीन शब्दांचे अर्थ डिक्शनरी ॲपच्या माध्यमातून टाईप करून आपण मिळवू शकतो. प्रॅक्टिससाठी दिलेत बघा तुम्हाला. टीचर विल टेक प्रॅक्टिस ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांची शिक्षक प्रॅक्टिस घेतील. जसे शब्द दिले स्विम, फ्रेंड, कूल, डेंटिस्ट. आपण याची समानार्थी अर्थ आता आपण पाहूया. स्विम सिनोनिम्स. स्विमचा समानार्थी शब्द डीप, फ्लोट, बाथ. मिनिंग स्विम शब्दाचा अर्थ दिलेला आहे टू मूव युअर बॉडी थ्रू वॉटर, असं त्याचं मिनिंग दिलेलं आहे. दुसरा शब्द दिला आहे फ्रेंड. फ्रेंडचं सिनोनिम्स बडी, पार्टनर, कंपेनियन. मिनिंग तुम्ही अशा प्रकारे ॲप डाउनलोड करून स्वतः शोधायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा वर्ड दिला आहे कूल. सिनोनिम्स आहे त्याचं कोल्ड आणि दुसरं असं त्याचं सिनोनिम्स आहे चिल. नंतर आहे डेंटिस्ट. डेंटिस्टचं सिनोनिम्स ऑर्थोडोंटिस्ट किंवा डेंटल सर्जन. नंतर पुढचा शब्द आहे व्हेट. व्हेटचं सिनोनिम्स आहे स्क्रीन, इव्हॅल्युएट, एक्झामाइन. नंतर आयकॉन. आयकॉनचं सिनोनिम्स आहे इमेज, आयडॉल, लाइकनेस, पोर्ट्रेट. व्हेट, आयकॉन याचे पण आपण सिनोनिम्स बघितले. मिनिंग आणि अँटोनिम्स तुम्ही स्वतः डिक्शनरी डाउनलोड करून त्यातून बघायची आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट. याच्यात काय दिलं आहे बघा, इव्हॅल्युएशन, त्याच्यावरून तुमचं मूल्यमापन केलं जाणार आहे. वी हॅव टू चेक हाऊ टू हँडल स्मार्टफोन्स. तुम्ही याच्यावरून काय शिकलं आहे तर स्मार्टफोन कसा वापरायचा आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग करून घ्यायचा. नंतर इंडिव्हिज्युअल मॉनिटरिंग ऑर सुपरविजन बाय द टीचर. आता तुम्ही तुमच्या पालकांच्या, शिक्षकांच्या देखरेखीखाली अशा प्रकारे स्मार्टफोन हाताळायचा आहे. नंतर या संदर्भात तुम्हाला दीक्षा व्हिडिओ दिलेला आहे, तो दिलेला आहे. त्याचबरोबर तुमच्या 8th स्टँडर्डमध्ये मागील वर्षी पेज नंबर 75वर टेक्स्टबुकवर जे दिलेलं आहे ते पण तुम्ही वाचायचं आहे. याच्यावरून तुमच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय शिकले. टुडे आय लर्न्ड, काय घेतलं तुम्ही. माय टेक अवे, टुडे आय लर्न्ड, आज काय शिकले या ॲक्टिव्हिटीमधून. तर स्टुडंट्स लर्न टू हँडल स्मार्टफोन्स. स्टुडंट्स लर्न टू डाउनलोड ऑनलाईन डिक्शनरी ॲप.
Students learn to find out the meaning of words from online dictionary, and students learn voice typing and screen touch टायपिंग. या सगळ्या गोष्टी तुम्ही आजच्या ॲक्टिव्हिटीमधून शिकला आहात. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये जरूर करून पाहायचा आहे.